संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळ भक्तिधाम चांदूर बाजार या संस्थेची स्थापना संस्थेचे संस्थापक नानाजी इंगोले यांनी 1987 साली केली। जवळपास 37 वर्ष ही संस्था महाराजांचे काम करीत आहे। सुरुवातीला संस्थेचे संस्थापक नानाजी इंगोले यांनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून 15 वर्ष संस्थेचा कारभार सांभाळला। त्यानंतर 5 वर्ष संस्थेचे संरक्षक केशवराव दादा ठाकरे हे अध्यक्ष झाले। त्यानंतर 10 वर्ष संस्थेचे संरक्षक मनोहरराव दादा किरकटे हे अध्यक्ष होते व 2019 पासून नानाजींचे पुतणे श्री रवींद्र बाबूराव इंगोले हे संस्थेचे अध्यक्ष आहे। आज दिनांक 9 जून 2024 ला झालेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत संस्थेने त्यांच्यावर परत विश्वास दाखवून पुन्हा पुढील 5 वर्षाकरिता संस्थेच्या अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली। संस्थेची कार्यकारिणीमध्ये 15 सदस्य असून त्यामध्ये संरक्षक श्रेणीतून श्री रवींद्र बाबूराव इंगोले, आश्रयदाते श्रेणीतून श्री माधवराव राऊत, अमोल मनोहरराव किरकटे व विनायकराव खांडे सर, हितचिंतक श्रेणीतून बाबासाहेब लंगोटे व सुधाकरराव इंगोले, सहाय्यक श्रेणीतून मोरेशराव मोहाळ व श्रीधरराव मोहाळ, तर आजीवन सदस्य श्रेणीतून संजय जगन्नाथराव अढाऊ यांची अविरोध निवड करण्यात आली। संस्थेच्या घटनेनुसार अध्यक्षाला 4 सदस्य निवडायचे अधिकार असल्याकारणाने त्यांनी श्री मधुकरराव काळे, सुरेशराव विधाते, सतीशराव मोहाळ व प्रफुल्लभाऊ चौधरी यांची निवड करण्यात आली व हे 13 सदस्य मिळून 2 सदस्य निवडायचे असल्याकारणाने त्यांनी श्री पंकज आवारे व महिला प्रतिनिधी म्हणून सौ मोनलताई प्रदीपराव हिवसे यांची निवड केली। असे संस्थेच्या 2024 ते 2029 पर्यंत गठीत करण्यात आलेल्या कार्यकारिणीवर एकूण 15 सदस्यांची निवड करण्यात आली। संस्थेच्या सर्वसाधारण सभेत एकूण 180 सदस्य उपस्थित होते। सर्व सदस्यांनी निवडून आलेल्या सदस्यांचे अभिनंदन केले। सभेला श्री रामेश्वर इंगोले, डॉक्टर अरविंद देशमुख व संस्थेचे मार्गदर्शक माननीय श्री केशवराव दादा ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेत। संस्थेच्या नियमाप्रमाणे श्री SS देशमुख यांनी निवडून अधिकारी म्हणून काम बघितले। शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र बाबूराव इंगोले यांनी सर्व उपस्थित सदस्यांचे आभार मानले व सर्व सदस्यांना फराळ व चहा देऊन सभा संपल्याचे जाहीर केले।